आपला अभंग ज्ञानेश्वरीचा आज 15वा अध्याय सुरू होत आहे. पुरुषोत्तम योग नाव आहे या अध्यायाचं. आता आपुलिया हृदयाचा चांग निर्मळ चौरंग बनवोनी मग तयावरी भावभक्ती बळे बैसवू पाऊले श्री गुरूंची सर्वेंद्रिय रूपी पद्मकलिकांनी अंजुळी भरोनी एकत्वाची तेणे ऐक्य भावे द्वैत ओलांडूनी श्री गुरुचरणी अर्घ्य देऊ. आत्ताच गुरुपौर्णिमा झाली. हा 15वा अध्यायाच्या वेळेला का बरं गुरुचं वंदन पूजन आणि हे करायचं ठरवलं ज्ञानेश्वरांनी? त्याचं कारण असं आहे, हा पुरुषोत्तम योग म्हणजे आपली स्ट्रक्चर आपलं काय आहे आणि आपण ह्युमन बिंग बेसिकली काय कॉन्सेप्ट मध्ये आहे आणि स्पिरिच्युअली त्याचे बांधणी कशी आहे पूर्ण शरीराची आणि या युनिव्हर्सची, ह्याचा ओळख करून दिलेली आहे. आणि आपल्यातला उत्तम पुरुष कोण आहे हे पण सांगितलेलं आहे. आणि सर्वार्थाने 15वा अध्यायाचा अभ्यास जर केला तर सर्वार्थाने आपल्याला अहम ब्रह्मास्मीची स्टेज येऊ शकते, अगदी पूर्ण ताकदीनं, अगदी पूर्ण अर्थानं. आणि म्हणून 15वा अध्याय अत्यंत महत्वाचा आहे. ह्याच्यात आपल्याला बरीच सिक्रेट्स आपली कळतात. आणि म्हणून पहिलं गुरूंचं वंदन, मग तयावरी भाव हृदयाचा चौरंग बनवून त्याच्यावर पावलं ठेवा गुरूंची, इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. सर्वेंद्रिय रूपी पद्मकलिकांनी अंजुळी भरोनी एकत्वाची. आता पद्मकलिका म्हणजे फुलांच्या पाकळ्या कळ्या जे आपण वाहतो देवाला गुरूंच्या पावलांवर, तर त्या कोणाच्या आहेत? तर सर्व इंद्रियांच्या. सर्व इंद्रियांना एकत्र अंजुळीत भरून घ्या आणि त्यांना तिथे ठेवा. म्हणजे काय? एकरूप करा सर्व इंद्रिय. जशी शाळेतली वर्गातली मुलं कशी एकीकडे असतो, एक तिकडे असतो, एक तिकडे असतो, तर त्या टीचरला सगळ्यांना एकत्र गोळा करावं लागतं, भयंकर कष्ट घ्यावे लागतात. आणि तीच अवस्था आपली इंद्रियांची असते की आपल्याला सळो की पळो करून सोडतात ती इंद्रिया. कधी काय कुठे खेचतं, कधी कान कुठे खेचतो, कधी डोळे कुठे खेचतात, आपलं लक्ष आत्म्याचं, आणि त्याला डायव्हर्ट करतात. आणि म्हणून त्यांनी अंजोळी अंजुळी भरून एकत्वाची, हातात सगळे एकत्र करून घ्या इंद्रिय, असं सांगितलेलं आहे. कोणीही इकडे तिकडे डायव्हर्ट झालं नाही पाहिजे, इतकी एकरूपता आवश्यक आहे ह्या अध्यायाच्या अभ्यासामध्ये आणि पूजेमध्ये. कारण पूजा तशी केली की अभ्यास आपोआपच होणार आहे, कारण गुरूंची कृपा होणार आहे. तेणे ऐक्य भावे द्वैत ओलांडुनी श्री गुरुचरणी अर्घ्य देऊ. एक द्वैत ओलांडायचंय, ऐक्यभाव आणायचाय. मी आत्मस्वरूपात आहे आणि माझा परमात्म स्वरूप म्हणजे माझाच बिग फॉर्म, कंप्लीट फॉर्म समोर आहे. आणि मग त्या हृदयामध्ये त्यांचे चरणांचं आसन बनवून तिथे त्यांची पूजा करायची आहे आणि एकरूपतेला जायचं आहे, अद्वैताकडे जायचं आहे आपल्याला. द्वैत ओलांडुनी श्री गुरुचरणी अर्घ्य देऊ. एकनिष्ठतेचे उदक घेऊनी प्रक्षाळू चरण श्री गुरुचे. आता उदक पाणी कशाचं आहे? एकनिष्ठ भावाचं. म्हणजे जराही माझी निष्ठा ढळणार नाही. चांगलं झालं तरच गुरूंची कृपा आहे, चांगलं झालं तरच गुरूंचं माझ्याकडे लक्ष आहे, चांगलं झालं, कल्याण होतंय, फायदे होत आहेत, चांगल्या घटना घडतायत, एकमार्गी चांगलं जीवन व्यवस्थित टेन्शन फ्री चालू आहे, मग माझ्यावर गुरूंची कृपा आहे. आणि जरा काही इकडे तिकडे झालं आपल्या जीवनात की त्यांचं माझ्याकडे लक्ष नाही, हे मोठं स्टेटमेंट करून भक्त मोकळा होतो. पण ते तसं इथे नकोय. एकनिष्ठ भाव हवाय आणि ते हृदयाचं एकनिष्ठ भावाचं उदक, पाणी, त्यांनी गुरूंचे चरण धुवायचे आहेत. इतकं मोठं समर्पण की सगळी इंद्रिय ही तिथे आहेत, भावही आपला तिथे आहे मनाचा, आणि आत्मरूप पण तिथेच आहे.
इतकं सुंदररित्या आपण त्यांचं पूजन करणार आहोत. श्री गुरुचरणी अनन्य वासना लाविले ते जाणा गंधगोट, शुद्ध प्रेमरूपी घागऱ्या सुंदर घालू सुकुमार गुरुपायी, अनन्य निर्मळ आवड जी मोठी घालू पदांगुष्ठी जोडवी ती, स्वानंद आनंद सुगंधे परिपूर्ण भली उमलली कळी सात्विकाची. आपले अष्टसात्विक भाव जे असतात त्याच्या कळ्या उमलत जातात जेव्हा असा प्रसंग येतो. तो सुगंध पूजेचा, धुपाचा, घंटानाद, त्याच्यानंतर सगळं एकंदर वातावरणानेच अष्टसात्विक भाव जागृत होऊन जातात, कित्येकांचे होतात. आणि परब्रह्म समोर उभं राहिल्यावर तर बातच नाही वेगळी, म्हणजे काय बोलायचं तिथे. तर तसं आपलं पण झालं पाहिजे पूर्णपणे. आपण सर्वांगांनी एक एक कणकण रोम रोम आपला तिथे प्रेझेंट हवा त्या पूजनामध्ये. तेची अष्टदळ कमळ सुंदर वाहू पायावर श्री गुरुच्या, अहंतेचा धूप जाळोनिया तेथे ओवाळू पदाते सोहम दीपे. अहंता, अहंता अहंकार, मी, माझं, मला, ह्याला जाळायचंय तिथे धूप बनवून. जेणेकरून धूप का, धूप सुगंध असतो धूपाचा, तर ती अहंता जळल्याने सुगंध उठणार आहे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये. आणि म्हणून अहंतेचा धूप जाळायचा आहे तिथे. ओवाळू पदाते सोहम दीपे. आता दीप प्रज्वलन आपण करतो ना, की 24 तास आपण तो दिवा ठेवतो. आपण सोहम अनुसंधान हे कंटिन्यूस घेतो. अनुसंधान आहे तिथे, ब्रेक नाही आहे. म्हणून सोहम दीपे नित्य निरंतर तद्रूप होऊन श्री गुरुचरणी देऊ मिठी. घालू निज देह आणि निज प्राण खडावा ह्या दोन दोन गुरुपायी. काय कसल्या पायात त्यांच्या कसल्या खडावा द्यायच्या आहेत, तर आपला निज देह आणि निज प्राण, आपला देह आणि प्राण त्यांच्या चरणी समर्पित करायचा आहे. मी खरंच सांगते, गुरूंना भक्ती करणं ही फार वेगळी गोष्ट आहे. आणि हे जे वर्णन केलंय ना, इतकं जास्त समर्पित होणं ही फार वेगळी गोष्ट आहे. असे गुरु तर सगळे करतात, पण जरा कमी जास्त झालं की चालत नाही. किंवा गुरुला आपण नाव त्यांचं लावतो आणि कर्म आपल्या अकलेनी करत राहतो. हे तर मॅक्झिमम लोक करतात आणि ऍक्सेप्टही करत नाहीत की आपण त्यांच्या मर्जीने चालतो आहोत की आपल्या मर्जीने चालतो आहोत. ही कोणाची फसवणूक होते आहे. गुरूंचं नाव घेऊन बरेच लोक चुकीची कामं करताना आपल्याला बाहेरही दिसतात आणि गुरूंचं नाव लावतात. तर ते अत्यंत वाईट आहे आणि म्हणजे ते दुष्कर्म आहे. तर आपला देह आणि प्राण, मग आपल्याकडे उरतच काय? म्हणजे काहीही स्वतःजवळ ठेवायचं नाहीये. सर्वस्व त्यांचं आहे. आपलं आपल्या म्हणण्यासारखं काहीही आपल्याकडे नाही आहे. आपला प्राणही नाही, आत्माही नाही, कारण तोही परब्रह्माचा अंश आहे. मग उरतच काय आपण मी माझं म्हणायला. आणि म्हणून निज देह आणि प्राण या दोन खडावा त्यांच्या पायात चढवायच्या आहेत आपण. आणि मग एकदा पायात चढवल्यानंतर आपण काही मागून घेऊ शकत नाही की हे द्या, या पायाचं द्या, त्या पायाचं द्या. म्हणजे त्या दिल्या. 100% तुमचं समर्पण आहे तिथे. शरणागती. भोग आणि मोक्ष टाकू ओवाळून चरणावरून श्री गुरूंच्या. आणि नुसतं प्राण आणि देह तिथे वाहिला आहे. आणि मग काय ओवाळून टाकायचंय पाण्यावर, पायांवरनं भोग आणि मोक्ष. म्हणजे काय, की जी अपेक्षा असते, आयदर दोन गोष्टींसाठी गुरु केला जातो, अननोईंगली नोईंगली. एक आहे भोगांसाठी आणि एक आहे मोक्षासाठी. दोन्ही कारणं असतात गुरु करण्यामागे. जर भक्तांच्या गुरूंच्या एखाद्या एखाद्या आश्रमामध्ये बाहेर उभं राहिलं गेटवर
आणि आज जाणाऱ्याला प्रत्येकाला जर प्रश्न विचारला, एवढं एक उत्तर देऊन पुढे जा, असं जर सांगितलं की तुम्ही इथे का आलात, का तुम्ही गुरु केलेत, तर काही लोक आपलं प्रापंचिक कारण की कृपा राहते, लक्ष राहतं, बरं राहतं, आपलं गुरु पाठीशी असतील तर, हे एक कारण असतं. आणि दुसरे मोक्ष, मुक्ती मिळवण्यासाठी आम्ही गुरुकडे आलो. पण तिथे तेही ओवाळून टाकायचे आहे, तर भोग आणि मोक्ष काही व्हावं म्हणूनही नाही जायचंय आणि मुक्ती मिळावी म्हणून नाही. आपण गेल्याने मुक्ती मिळाली, हो गुरूंची कृपा राहिली म्हणून काय आपण मुक्त होणार आहोत का? प्रॉब्लेम गुरूंच्या परमिशन ह्याच्यामध्ये नाही आहे, ब्लेसिंग्स मध्ये नाही आहे, प्रॉब्लेम आपल्याकडे आहे. आपण आपलं कर्म आणि विचार, थॉट, स्पीच अँड ऍक्शन ठरवणार आहे की आपण मुक्ती योग्य आहोत की नाही. आपण मुक्त 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 होण्यासाठी आपण बंधलो कुठे आहोत हे पहिले कळलं पाहिजे. आणि ज्या क्षणाला खरा अर्थ या सगळ्या गोष्टींचा कळतो, सद्गुरूंच्या सतत संपर्कात, कृपेमध्ये, आशीर्वादाने, अभ्यासाने जेव्हा आपल्याला हे कळतं की बांधलोच नाहीये मी, मी तर मुक्त आहे, मग काय मुक्ती मागायची. आणि म्हणून मोक्ष सुद्धा मागितल्याने मिळणार नाहीये. आणि गुरु तो मोक्ष देऊ शकत नाहीयेत. गुरु मोक्षाकडे जाणारी वाट दाखवण्यासाठी असतात. गुरु वाट प्रदर्शित करतात, मार्ग प्रदर्शित करतात, मार्गदर्शन करतात. गुरु मुक्ती नाही देऊ शकत, कारण ती तर आपल्याच हातात आहे. आपणच पोपटाचं 6व्या अध्यायात उदाहरण दिलंय ह्याच ह्याच्यात, की आपण पोपट जसा ती रॉड धरून बसलेला असतो आणि मी अडकलो अडकलो, तसं आपणच सगळं धरून ठेवलेलं आहे आणि म्हणून आपण मोकळे नाही. आपण सोडलं की मुक्तच आहोत, ती द्यावी नाही लागत. आणि म्हणून भोग आणि मोक्ष टाकू ओवाळून चरणावरून श्रीगुरूच्या, काहीही नको, कारण पूर्ण आतमध्ये काही ठेवलंच नाही ना, सगळं एक 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 त्यांच्या पायावर समर्पित केलेलं आहे. मग भोग आणि मोक्ष घेऊन काय करायचं? ती आस जी असते, अपेक्षा, ती सुद्धा समर्पित करायची आहे. कारणाशिवाय भक्ती, कारणाशिवाय प्रेम, कारणाशिवाय काय म्हणतो आपण, सत्संग करता आला पाहिजे. धर्म अर्थाधिक सर्व पुरुषार्थ सुखे होती प्राप्त जेणे योगे. आणि मग हे एवढं सगळं ओवाळून टाकल्यानंतर, चरणावर समर्पित केल्यानंतर, चार पुरुषार्थ जे सांगितले आहेत, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, हे चारही पुरुषार्थ खऱ्या अर्थानं तुम्हाला प्राप्त होतात. गंमत आहे. लोक हेच मागण्यासाठी तिथे जातात, पण न मागता ते मिळतात. हे हे सिक्रेट आहे ऍक्च्युली. आपल्याला काहीही देवाकडे मागावं लागत नाही. आपल्याला भक्ती केल्यानं, कारण आपण घेऊन आलेलो आहोत, आपण ठरवून आलेलो आहोत, आपला प्लॅन घेऊन आलेलो आहोत. आपल्याला पैसे किती मिळणार, पत्नी कशी मिळणार, पती कसा मिळणार, परिवार कसा मिळणार, अनुभव काय घेणार आपण, कोणते कर्मा न्यूट्रलाइज होणार, कुठली कर्मबंधनं समोर येणार, हे सगळा प्लॅन ठरवून आलेलो आहोत. त्यामुळे तिथे मागण्यासारखं काही आपण शेष ठेवून आलोच नाही आहोत. पण तरीही मनुष्य मागत राहतो, मंदिरात जातो आणि मागतो, गुरूंच्या दरवाजात जातो आणि मागतो, गुरूंच्या पायाशी जातो आणि मागतो, परमात्म्याकडेही मागतच राहतो. पण आपण मागण्यासाठी आलेलो नाही आहोत. आपण पुन्हा एकत्वाकडे जाण्यासाठी जन्माला आलेलो आहोत. आपला पर्पज तो आहे. आणि तो पर्पज कसा सर्व होईल, की जेवढं आपण कार्मिक आपले अकाउंट्स न्यूट्रलाइज करू, संपवू, भोगून, तेव्हाच आपण आपण वापस आपल्या गृही घरी जाऊ शकणार आहोत, परमात्म्याकडे. त्यामुळे इथे मागायची गरज नाहीये. आपण जे प्लॅन प्रमाणे घेऊन आलो, अगदी पैसे सुद्धा आपल्याला मिळतात. आपण प्रत्येक जण प्लॅन घेऊन आलेलो असतो त्याप्रमाणे. आणि म्हणून धर्म अर्थाधिक सर्व पुरुषार्थाची सुख सहज प्राप्त होतात. मागण्यासाठी गरजच नाहीये. पात्र होऊ पण आपण माणसाला ना धीर नाहीये, हा प्रॉब्लेम आहे. पेशन्सच नाहीये. असं वाटतं मी करणार नाही तर होणार नाही. मी अक्षरशः ही अवस्था येते.
पण त्या अवस्थेतनं लोअर प्लेन आहे हा, डर्टी ग्रॉस एनर्जी मध्ये अडकल्यानंतर अशा भावना येतात. आणि ज्या क्षणाला आपण त्यातनं शिफ्ट होतो, मग हा इथे अपेक्षित असलेला बिनधास्तपणा आपल्यात येतो. पात्र पात्र होऊ आम्ही ऐशा थोर दैवा, करोनी ही सेवा श्री गुरुची. जेणे योगे ज्ञान उत्कर्ष पाऊन, राहे विसावून ब्रह्मपदी. आणि हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपण सर्वार्थाने सुखात राहून ब्रह्मपदाचा आनंद गुरूंच्या चरणाशी राहून घेऊ शकतो. जेणे योगे होय वाचा सुरसाळ, सिंधूची केवळ अमृताचा. कोटी पूर्ण चंद्र वक्तृत्वा करोन वरोन, सुखे ओवाळून टाकावे की. ऐसी मधुरता अक्षरांसी प्राप्त, करोनी जे देत थोर दैव. सूर्ये अधिष्ठिली पूर्व दिशा जैसी, सर्व ही विश्वासी प्रकाशवी. तैसी जेणे दैवे करी वाचा भली, ज्ञानाची दिवाळी श्रोतयांसी. स्फुरे जेणे दैवे ऐसेची व्याख्यान, नाद ब्रह्म सान जया पुढे. हे सगळं केल्यानंतर आपली वाणी स्वच्छ होते. जेणे योगे होय वाचा सुरसाळ, सिंधूची केवळ अमृताचा. कारण मालिन्य जातं. वाचा सुरसाळ कशी होईल? एखादा आपल्याला दिसतो फार मधुर बोलत असतो, तो का बोलतो? आणि एखादा कडवट बोलत असतो, तो का बोलत असतो? तशी त्याची भाषा वाचा का असते? कारण आतमध्ये मालिन्य असतं. जेव्हा ते मालिन्य म्हणजे मळ किंवा कचरा किंवा डर्ट किंवा निगेटिव्ह एनर्जी, डार्क एनर्जी सगळ्या निघून जातात आपल्यातनं, स्वच्छ शुद्धी होते आपल्या अंतःकरणाची, विचारांची, बुद्धीची, शरीराची, इंद्रियांची. ते प्युरिफिकेशन झाल्यानंतर, शुद्धी झाल्यानंतर सुंदरच सुंदर सगळं मुखातून, डोळ्यातून, वागण्यातून रसाळ असं वागणं बाहेर पडतं. वाचा ही तशी सुरसाळ होते. तिथे कडवटपणा राहत नाही. भाषेत असलेला तिरकसपणा, कडवटपणा, कुचकटपणा हा आतमध्ये असतो, एनर्जी मध्ये असतो. आणि तो फॉर्म घेऊन शब्दांचा, कृतीचा एक आकार घेऊन बाहेर पडतं. जसं आतमध्ये आहे तसं प्रदर्शित होतं, तसं व्यक्तिमत्व दिसतं. आणि एवढं सगळं समर्पण झाल्यानंतर आपोआपच जेणे योगे, ह्या सगळ्या योगामुळे, या करण्यामुळे, या एकत्रित ऍक्शनमुळे वाचा सुरसाळ, सिंधूची केवळ अमृताचा. अत्यंत शुद्ध भाषा, वर्तन, वागणं सगळं झालेलं आहे. कोटी पूर्ण चंद्र वक्तृत्वावरून, सुखे ओवाळून टाकावे की. ऐसी मधुरता अक्षरांसी प्राप्त, करोनी जे देत थोर थोर दैव. सूर्ये अधिष्ठिली पूर्व दिशा जैसी, सर्व ही विश्वासी प्रकाशवी. तैसी जेणे दैवे करी वाचा भली, ज्ञानाची दिवाळी श्रोतयांसी. स्फुरे जेणे दैवे ऐसेची व्याख्यान, नाद ब्रह्मसान जयापुढे. जयापुढे पूर्ण कैवल्य निधान, दिसेना साजोन तेही तैसे. श्रवण सुखाच्या मंडपात चांग, जगे घ्यावा भोग वासंतिक. ऐसी बहरली सुरसाळ भली, वाचा रूप वेली जेणे दैवे. सापडे न स्थान जयाचे म्हणून, मुरडती मन आणि वाचा. तोची देव होय शब्दाचा विषय, थोर नव्हे काय आश्चर्य हे. कळेना ज्ञानासी वळेना ध्यानासी, वस्तू जिकायसी अगोचर. तीच बोला माझी सापडे सहज, एवढी सतेज होय वाचा. श्री गुरुचरण पद्मगंध लाधे, तेव्हाची हे साधे वाचे लागी. गुरुचरणांचं स्पर्श, प्रेम आणि सहवास मिळाल्यानंतरच हे सगळे चेंजेस आपल्यामध्ये येतात. ज्ञानदेव म्हणे बहु बोलू काय, आज भाग्यैश्वर्य मातेची ते.
मी तो श्री गुरुचे कुलते एक लाडके बालक म्हणून या येथे तयांची या कृपे लागी पूर्ण एकलेची स्थान झालो आता. खूप सुंदर. गुरूंच्या सानिध्यात आणि एवढ्या पराकोटीचं समर्पण जेव्हा असतं आपल्यामध्ये, त्यांच्या नजरेतनं नुसता प्रेमाचा कृपेचा झरा वाहत असतो. त्यांनाही असं वाटतं किती लाडकं गोड बाळ आहे माझं, हे किती सुंदर माझं शहाणं काय म्हणतो, शिष्य भक्त, माझा भक्त नाही शिष्य आहे माझा, डिसिपल. आणि त्यांनाही असं वाटतं किती देऊ याला, किती कृपा करू, किती प्रेम करू. असं ते गुरूंचं आणि भक्ताचं, डिसिपलचं, शिष्याचं नातं आहे. खूप सुंदर. मी तो गुरूंचे, श्री गुरूंचे कुलतेक लाडके बालक म्हणून या येथे तयाची या कृपे लागी पूर्ण एकलेची स्थान झालो आता. आपुले सर्वस्व मेघ होती जैसी जाणो निया तृषा चातकाची. तैसा निज बोध ओतिला माझ्यात थोर कृपावंत श्री गुरूंनी. खरंच आहे, ते पूर्ण कृपा करतात. तैसा निज बोध होतीला माझ्यात थोर कृपावंत श्री गुरूंनी. म्हणून या माझे रिकामे हे तोंड जरी बडबड करू गेले, तरी तया बोली गीते ऐसी भली गोड सापडली ब्रह्मविद्या. हे खरंच आहे. जेव्हा त्यांची कृपा होते ना, आपल्या शब्दातनं मोत्यांसारखे शब्द बाहेर पडतात, अर्थपूर्ण. आणि ही सर्वस्वी त्यांची कृपा आहे आणि सर्वस्वी त्यांचं श्रेय आहे. त्यांच्या प्रेमाचं, भक्तीचं, सर्व श्रेय त्यांना जातं. आणि सेमच भाव इथे ज्ञानदेवांचा दिसतोय. तरी तया बोली गीते ऐसी भली गोड सापडली ब्रह्मविद्या. रेतीचे ही होती जैसे हिरे मोती जरी दैवगती सानुकूल. आयुष्याची दोरी बळकट जरी तरी प्रेम करी मारितेही. भुकेची की वेळ भुकेची की वेळ न्यावी निभावून ऐसे नारायण इच्छी जरी. तरी जे आंधणी वैरिले हरळ होती ते तांदूळ अमृताचे. ही महाभारतातली हे आहे ना, गोष्ट आहे. तैशापरी जेव्हा श्री गुरु दातार करीती स्वीकार सेवकाचा, तेव्हा अघवाची तयाचा संसार होतसे साचार मोक्षमय. चिंता सोडून द्यायची, कशाची चिंता करायची नाही. प्रकृतीची नाही, गोष्टींची नाही, माणसांची नाही, प्रसंगांची नाही, मुलांची नाही, परिवाराची नाही, पैशाची नाही. चिंता सोडली त्यांच्यावर की अत्यंत आनंदाचा एक एक दिवस जातो. आणि हेच सत्य आहे. देखा पांडवांचे जे जे काही न्यून तेही सावरून विश्ववंदे. तया न्यूनांचीच पुराणे ती भली काय नाही केली नारायणे. कारण त्यांना आपल्यासारखे भक्त लाडके आपण बनून जातो ना, त्यांना आपल्यामध्ये फार जीव अडकतो त्यांचा, परमात्म्याचा, गुरूंचा. त्यांना अशी शहाणी बाळ हवी आहेत आणि त्यामुळे प्रचंड प्रेम करतात ते. नुसतं आपल्याला समर्पित व्हायचंय सर्वार्थाने, जेवढं मागे सांगितलं. काहीही ठेवायचं नाहीये स्वतःजवळ आणि पूर्णपणे त्यांच्याशी एकरूप व्हायचं आहे. आणि मग ती नैया तेच पार करतात. तया न्यूनांचीच पुराणे ती भली काय नाही केली नारायणे. तैसे गुरुराजे माझे अज्ञपण टाकिले करोन ज्ञानतुल्य. परी असो आता पुरे हे वर्णन वाहे ओसंडून प्रेमभाव. श्री गुरु महात्म्य वर्णिल संपूर्ण ऐसे कोठे ज्ञान असो शके. आता तयाची या प्रसादेची येथे गीतेचे हृदगत सांगून या. तुम्हा संतांची या पायांची चाकरी करीन मी तरी ऐका आता. मागे 14वी या अध्याया शेवटी बोलले श्रीपती सिद्धांत हा. होय इंद्रपद स्वर्गलोकी प्राप्त जैसे यज्ञ शत आचरिता.
तैसे आले ज्ञान जयाची हाती सायुज्यता मुक्ती तयासीच. जसं म्हणतात ना, 100 यज्ञ केल्यानंतर स्वर्गलोक प्राप्त होतो, इंद्रपदाची प्राप्ती होते असं म्हटलं जातं. तसंच ज्ञान, आणि कोणतं ज्ञान? हे ब्रह्मज्ञान जे आहे, जे ह्या वेद स्वरूपी भगवद्गीतेत सांगितलेलं आहे, हे ज्ञान ज्याच्या हातात लागतं. हाताला लागतं म्हणजे काय? ग्रंथ हातात सापडतो नाही, आतमधल्या हृदयाच्या हातांना सापडतं, बुद्धीला सापडतं, आत्म्याला सापडतं. आणि त्याचा तो अभ्यास करतो तेव्हा या ज्ञानाच्या आधारावर सायुज्य मुक्ती प्राप्त होऊ शकते. सायुज्य मुक्ती ही आहे, उच्च थराची मुक्ती आहे 4 मुक्तींमधली, की पूर्णपणे कृष्ण आणि मी एकच, मीच कृष्ण आणि कृष्णच लीना, अशी अवस्था येते. पूर्णपणे काळजी श्रीकृष्ण घेतो आपल्या लाईफची. आपल्याला तिथे कार्य उरत नाही काही करायचं. ती सायुज्य मुक्ती, पूर्ण एकरूपता, हे ज्ञान ब्रह्मज्ञान आहे. भगवद्गीता. किंवा शतजन्म करी ब्रह्मकर्मा, तोची होय ब्रह्मा दुजानो हे. सूर्याचा प्रकाश डोळसा लागीच, तैसे ते ज्ञानेच मोक्ष सुख. पाहू जाता जगी दिसे एकमात्र, असे जो का पात्र ज्ञाना लागी. दाविल अंजन पाताळीचे धन, जरी ते लोचन पायाळूचे. तैसी ज्ञाने मुक्ती लाभेल सर्वथा, सिद्धांत सिद्धांत अन्यथा नव्हेची हा. परी तेची ज्ञान सिरावेल चांग. ज्ञानाने मुक्ती मिळते कारण बद्ध नाही हे कळतं, आणि म्हणून मुक्ती. इतकं सोपं आहे. ज्ञानाने मुक्ती मिळते म्हणजे बद्धता तिथे नाही, बांधले पण नाही. ह्याचं ज्ञान प्राप्त झाल्यामुळे मग कळतं, अरे मुक्तच मुक्त आहे मी. तत्क्षणी मुक्ती जी जनकाला दिली अष्टावक्रांनी, एका क्षणात मुक्ती. कारण त्याला बांधलो नाही हे कळलं, म्हणून मुक्ती. इतकी सोपी आहे मुक्ती. पण आपल्याला किती जन्म घ्यावे लागतात? हजारो करोडो जन्म आपण घेत राहतो. कारण आपण त्याच्याकडे सोडून, त्या ज्ञानाला सोडून आपण भलत्याच गोष्टींमध्ये रमलेलो असतो. अज्ञान अंधकार म्हणून. परी तेची ज्ञान स्थिरावेल चांग, ऐसे अंतरंग शुद्ध हवे. आणि म्हणून प्युरिफिकेशन आवश्यक आहे. अंतरंग काय ते अंतःकरण चतुष्टय, हे सगळं आपलं आतमध्ये ना स्वच्छ हवं. हेवे दावे, राग, लोभ, क्रोध, मत्सर, हे विकार, हवेपणा, इंद्रियांच्या वासना, ही घाण मलिनता नाही पाहिजे आतमध्ये. कशातही मन नाही अडकलं पाहिजे. इतकी फ्लेक्झिबिलिटी, इतकं फ्लो मध्ये जगलं पाहिजे की पूर्णपणे शुद्ध गंगा आतमधनं वाहिली पाहिजे, आत्मरूपाची. आणि तेव्हाच हे सगळं शक्य आहे. शुद्धीशिवाय हे शक्य नाही. परी काय ज्ञान, विरक्ती वाचून राहील टिकून अंतरात. आणि हे शुद्ध ज्ञान, शुद्धी झाल्यानंतर होतं काय? विरक्ती येते. विरक्ती म्हणजे वैराग्य. थांबायचं कुठे माहिती झाल्यानंतर मन बाहेर पडतं, इंद्रिय बाहेर पडतात, विचार बाहेर पडतात. तिथे कोणी थांबत नाही. वासना विषयांजवळ कोणीही थांबत नाही आपल्या सिस्टम मधलं. मेंटल बॉडी, मन निघून येतं. आपली इमोशनल बॉडी, सूक्ष्म शरीर पण त्यातनं बाजूला होतं, की अरे मला याच्यात काहीच रस नाहीये. आणि म्हणून विरक्ती येते. आणि विरक्ती आली की हे सगळं शांतता, आनंद आणि परब्रह्माची आठवण म्हणजे सोहम, हे अखंड अंतरात टिकून राहतं. तर विरक्तीशिवाय ते शक्य नाहीये. आणि विरक्ती, प्युरिफिकेशन, शुद्धीशिवाय शक्य नाहीये. असं स्टेप बाय स्टेप ते सांगतायत. घालोनिया विष रांधिले पक्वान्न, जरी ऐसे ज्ञान भोगत्या लागी.
तरी तो ते अन्न चाकिल्या वाचोन ताटची लोटोन उठे जैसा. अज्ञानीकरण. तैसा संसार हा अनित्य असं कळ होताची केवळ ज्ञान ऐसे. मग वैराग्यासी दिले हाकलोन तरी परतोन पाठी लागे. हम्म. आता असं करत सांगत 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 ते मूळ विषयाकडे आलेत 15व्या अध्यायाच्या. तर काय मी लिंक सांगितली. पहिले शुद्धी हवी. मग शुद्धी अंतरात आल्यानंतर अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर विचार मन सगळं शुद्ध झाल्यानंतर विरक्ती येते, वैराग्य. आणि वैराग्याने ज्ञान स्थिरावतं अंतःकरणात, बुद्धीमध्ये, ब्रेन मध्ये, सिस्टम मध्ये आपल्या. आता हे वरवरचे शब्द आहेत, हं. पार खोलात जायला लागलं तर बराच अभ्यास आहे त्याच्यामध्ये. पर्टिक्युलर एरियाज आहेत आपल्या सिस्टमचे. पण त्याचं आत्ता बघायचं नाही, हे वरवरच सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल आपण बोलतोय. आणि म्हणून वैराग्य हवे धगधगीत, निश्चित हे मत श्रीहरीचं. वैराग्य धगधगतं हवं. आणि धगधगतं म्हणजे कसं? तर वैराग्याचं उत्तम शिक्षण दासबोधात दिलेलं आहे. दासबोध ज्यांनी कोळून प्यायला त्याला धडधडून वैराग्य येणार. 100%. इतकं परखड आणि उत्तम भाषेत दिलेलं आहे ते वैराग्य. आणि तसंच हवंय हे श्रीहरीचं मत आहे. म्हणजे परमात्मा श्रीकृष्णाचं म्हणणं आहे की वैराग्य कसं हवं. तया सर्वज्ञासी तेही असे ठावे कैसे बाणवावे वैराग्य हे. आणि ज्याच्याकडे ज्ञान आहे, अभ्यास आहे, आत्मा जागृत आहे, त्याला हे वैराग्य कसं बाणवायचं आपल्या अंगी हे माहिती आहे. कारण ज्ञानातनं तेच शिकला आहे तो. घालोनिय विष रांधिले पक्वान्न जरी ऐसे ज्ञान भोगत्या लागी. पण खाणारा जो वासनांनी भरलेला आहे, ज्याला गोड हवं, तिखट हवं, आंबट हवं, तुरट हवं, खाणारा आवडीनं पंक्तीला बसलेला की आता मला अन्न मिळणार आहे, आता मला भोजन प्राप्त होणार आहे, आता मला भोग प्राप्त होणार आहेत, आता मला सुख प्राप्त होणार आहे, आता मला काहीतरी मिळणार आहे, असा जो खाण्यासाठी बसलेला आहे त्याला सुंदर ज्ञान किंवा विष कालवून जरी दिलं, विष जसं पक्वान्नात घालतात ना तसं ज्ञान घोटून त्याला पाजलं तरी त्याला काही कळणार नाही. कारण का? तो खायला बसलाय. इंटेन्शन इंटेन्शन काम करतं इथे. त्याला नाही मिळणार आहे त्याचा आनंद. कारण घालोन या विष रांधिले पक्वान्न जरी ऐसे ज्ञान भोगत्या लागी. ज्ञान जरी घोटून जेवणात घातलं तरी त्याला ते लागणार नाही या अंगाला. तरी तो ते अन्न चाकिल्या वाचोन ताटची लोटोन उठे जैसा. कारण का? अज्ञान आहे. आणि अज्ञान हे फार चिकट आहे हेही सांगते मी आता. हे इथे असं का सांगितलंय? तैसा संसार हा अनित्य सकळ होताची केवळ ज्ञान ऐसे. ज्ञान होतं ना तेव्हा आपल्याला रियालिटी पण कळते की हा प्रपंच अनित्य आणि कसा आहे, तोही सुटण्यासारखा नाहीये आणि म्हणून अनंत जन्म जातात. ही गंमत आहे. इतकं सोपं नाहीये. नाही तर पटकन अरे चला एका जीवनामध्ये 2 जीवनांमध्ये भगवद्गीतेचा अभ्यास केला मग झाली मुक्ती झाली चला, असं तर फटाफट फटाफट सगळं रिकाम होईल. संसार हा सगळा प्रपंच हा जो देवानी मांडलाय तो. पण हा जो संसार आहे तैसा संसार हा अनित्य सकळ होताची केवळ ज्ञान ऐसे. मग वैराग्यासी दिले हा कलोन तरी परतोन पाठी लागे. आणि म्हणून कितीही वैराग्य आलं तरी कुठेतरी चुकतं आणि हा संसार मागे लागतो, कुठेतरी पाय घसरतो. सापशिडीचा खेळ आहे हा. आणि म्हणून तारेवरची कसरत आहे. ज्ञान झालं म्हणून पूर्णपणे काही आपल्याला पटकन मुक्ती नाही मिळत. खूपच आपल्याच पूर्वजन्मातल्या गोष्टी, चॅलेंजेस आपल्या समोर उभे राहतात, जे आपण पूर्व ठेवलेलं असतं वेड्यासारखं काहीतरी, चुका झालेल्या असतात, जे काय असतं ते.
ते माणसं समोर येतात, ते तुमचा पाय खेचतात. आपण 10 पावलं पुढे जातो मेहनत करून अनेक वर्ष, आणि एखाद्याने खेचलं तर 15 पावलं मागे येतो. मग पुन्हा जर्नी सुरू, पुन्हा तयारी सुरू, पुन्हा तयारी सुरू. हे असं चालतं, पण त्याला कारण कोण आहे? परमात्मा नाही आहे, आपण आहोत. आपण पूर्वजन्मात काहीतरी केलेलं आहे आणि ते आपलं वाट थांबवतं. आणि म्हणून ज्या क्षणाला आपल्याला ज्ञान प्राप्त व्हायला लागतं तेव्हा कर्म क्रिएट करणं थांबवायला पाहिजे. मागच्या वेळेला तिनं प्रश्न विचारला होता एक, आपण अटेंड केला, इच्छा. तर जेवढं आपण क्रिएट करणार तो आपला जर्नी वाढवणार, तेवढं जास्त परमात्मा आपल्या दूर दूर जाणार. तर त्यामुळे विचार करायला पाहिजे, आणि विवेक आला तिथे. विचार आला म्हणजे विवेक आला. विवेक, डिस्क्रिमिनेटिव्ह माइंड फॅकल्टी तिथे ती जागृत पाहिजे, की जी आपल्याला बरोबर गाईड करेल, की अरे बाबा रे, आता याच्यात पडू नको, नवीन कर्म क्रिएट करू नको. एक शब्द बोलला तर क्रिएट होणारे कर्म, कारण काहीतरी त्याचा अर्थ निघेल, समोरचा त्याचा अर्थ काय घेईल, कर्म क्रिएट होणारे. मग ते नको करूस. आणि म्हणून मागे मी जड भरताच्या गोष्टीचं, मला ती खूप जास्त भावली. त्याचं कारण असं की त्याचा अवेअरनेस मला अत्यंत हे झाला, रजिस्टर झाला माझ्या हृदयात पण, की त्याचा त्या जन्मातला अवेअरनेस, की अरे मी जरा कर्म करीन तर मी त्याला बांधला जाईन. आणि म्हणून त्यांनी त्याचं जड भरताचं रूप धारण केलं. आणि तसंच अक्षरशः आपल्याला करावं लागतं. ह्या गोष्टी आपल्याला काय सांगतात? हे 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 चरित्र आहेत, एक 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 छोटी 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 छोटी. आपण ऐकतो ती ग्रंथांमधनं किंवा संतांच्या चरित्रातनं प्रसंग आपण बघतो. त्यातनं शिकायचं हेच आहे की प्रवास शॉर्ट कसा करता येईल, कापता कसा येईल, कमी कसा करता येईल, आणि जायता किती लवकर येईल आपल्याला परब्रह्माकडे. कारण अल्टिमेटली आता आता आम्ही जेव्हा म्हणजे आता आम्ही नाही, जेव्हा स्पिरिच्युअल पाथवर माणूस लागतो, तेव्हा एका सर्टन स्टेज नंतर, एका एका पातळीनंतर माणसाला प्रश्न पडायला लागतो की व्हॉट इज माय सोल पर्पज, व्हाय आय एम हिअर. मी इथे का आलो आहे, हा जन्म मी का घेतला आहे. हा सामान्य लोकांना पडणारा प्रश्न नाहीये, कारण त्यांच्या पुढे प्रपंच वाढवून ठेवलेला असतो. सकाळचं काम आहे, दुपारचं काम आहे, रात्रीचं काम आहे, जेवायचंय, झोपायचंय, पुन्हा उद्या सकाळी काम आहे. त्यांना हे प्रश्न असले पडत नाहीत, मी का आलो वगैरे. हे ज्यांना आत्मा जागृत झालेला आहे, आणि ज्यांना कळलेलं आहे की अरे काय हे वेडेपणा चाललाय सगळा, रोजचा दिवस एक 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 एक, तिथे प्रश्न निर्माण व्हायला लागतो पार खोल आतमध्ये, की मी का आलोय, काय पर्पज आहे माझं, मी आत्ता या जन्मात काय करणं अपेक्षित आहे, मी काय प्लॅन घेऊन आलोय, हे आपल्याला माहिती नसतं ना. हे खोजून काढावं लागतं. मी का आलो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधावं लागतं, त्याच्याशिवाय ते मिळत नाही. तर हा जेव्हा प्रश्न साधकांना पडायला लागतो की अरे मी का आलोय, व्हॉट इज माय लाईफ पर्पज, मग ते पर्पज मिळाल्यानंतर मग आपण खूप प्रश्न विचारतोय विचारतोय विचारतोय, एकीकडे साधना चालू आहे, प्युरिफिकेशन चालू आहे, म्हणजे फ्लो मध्ये, हा, नॉट इंटेन्शनली. म्हणजे अगदी ते प्रश्नाचं उत्तर पाहिजे म्हणून हात धुवून मागे लागला तसं नाही, पण एका फ्लो मध्ये एकीकडे साधना चालू आहे, एकीकडे सगळं चालू आहे, सगळी प्रोसेसेस चालू आहेत, जीवनही चालू आहे, जो रोल प्ले आहे तोही चालू आहे सायमल्टेनियसली. बट देअर इज स्टील क्वेश्चन इज रिमेनिंग, की व्हाय आय एम हिअर, मी इथे का आलोय, काय पर्पज घेऊन आलोय, काय प्लॅनिंग घेऊन आलोय, काय काय ठरवलंय मी. तर ते बेचैन करायला लागतं, का मी इथे आहे, का मी इथे आहे, का मी इथे आहे. काहीतरी विशेष काम असणार हे जाणीव व्हायला लागलेली असते, तेव्हा त्या जन्मात असतं पण काहीतरी काम ठरवलेलं असतं, पण ते अपेक्षित असतं की तुम्ही शोधून काढा. जसं ते कोडं असतं ना, तसं उत्तर शोधून काढा. मग तो धडपड 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 करायला लागतो. आणि मग मागच्या वेळेला जे मी हे सांगितल्या, काही मोडॅलिटीज सांगितल्या, एक्स्ट्रॉर्डिनरी डिफरंट लेवलच्या, डायमेन्शनच्या, तिथे मग कुठेतरी त्याला असा मार्ग मिळत 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 तो माणूस तिथे पोचतो.
अर्थातच हे सगळं डिवाइन प्लॅन आहे त्याच्या लाईफचा, तेव्हाच जातो. असा ऑर्डिनरी कोणी माणूस कुठेपर्यंत पोचूच शकत नाही. एव्हरीथिंग इज डिसाइडेड. सगळं ठरलेलं आहे. आपण काही अचानक करत नाही, अचानक घडत नाही, कोणी काही करत नाही, काही नाही. सगळं ठरलेलं आहे, सगळं ठरलेलं आहे. अक्षरशः एक एक कण ठरलेला आहे. तर तो तिथे जाऊन पोहोचल्यानंतर मग त्याला जे काही गायडन्स येत असेल तो मिळतो, आणि मग तो कामाला लागतो. पण कामाला लागला म्हणून तो पर्पज 100% सर्व होईलच असं पण नाहीये. बिकॉज देअर इज अनदर ऑप्शन, फ्री विल. तो फ्री व्हीलचं बटन एक असतं ना मध्ये, ते मध्ये 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 वेडेवाकडे रस्ते येत जातात. मग परत त्याच्यात चॉईसेस आपण जे करतो ऍक्सिडेंटल किंवा अंडरस्टँडिंगनी, त्याच्यावर पुन्हा तो पुढचा पाथ अपने आप खुलत जातो. जसं ते मला मला तर ना थोडस वेगळं बोलते. हं, मला म्हणजे माझ्या गेल्या काही वर्षांपासनं मला तर तो जुमानजी एक मूवी आली होती, जुमानजी इंग्लिश मूवी आली होती. तो खेळ असतो, 4 जण खेळतात आणि प्रत्येक वेळेला एकाने हे टाकलं म्हणजे जे जे आपलं लुडो आहे ना तसं. आणि प्रत्येक वेळेला काहीतरी एक नवीन चॅलेंज येतं त्यांना, आणि भयंकर ते काय बरंच काय काय, जंगलात पडला, अमुक झालं, हत्ती आले, घोडे आले, जनावर आली, असं बरंच काय काय भयंकरवाली चॅलेंजेस. मला लिटरली गेले काही वर्ष असं वाटत होतं की लाईफ इज लाईक जुमानजी गेम. म्हणजे मला तरी तो फील झाला तसा एक्सपिरियन्स माझा लाईफचा. जुमानजी खेळत होते मी. असं होतं अनेकांना की समोर काय येईल, कुठलं कुठलं सारीपटावरचा खेळ, कुठलं प्याद टाकलं आपण, कुठला काय नंबर पडला आणि त्याचं काय दान पडलं त्याच्याप्रमाणे समोर येणार. तुम्हाला काही माहिती नाही पुढे काय घडणार. असं सगळ्यांचं नसतं लाईफ, काहींचं असतं. पण बाकींचं असं एक पॅटर्न प्रमाणे असतं, कारण ते तसा प्लॅन घेऊन आलेले असतात. ते काही वाईट नाही आहे. तो प्लॅन, डिवाइन प्लॅन, लाईफ प्लॅन, सोल प्लॅन, हे सगळे असतात तिथे ऍक्टिव्हेट. तर इथे त्यांनी सांगितलंय की जो खायला बसलेला आहे त्याला ज्ञान जरी असं घोटून घातलं जेवणात ना, तरी तो त्याची टेस्ट त्याला पोचणार नाही. जरी चाखलं तरी त्याला ती टेस्ट करणार नाही, आणि तो खाणार नाही, त्याचा अनुभव घेणार नाही, तो डायजेस्ट करणार नाही, तो पचवणार नाही, त्यामुळे त्याच्या अंगवळणी पडणार नाही ज्ञान. इतका जास्त हा चिकट संसार आहे. माया ही आहे, ही भयंकर पॉवरफुल आहे. प्रकृतीचा जो प्रकोप आहे इथला, प्रकृतीचा जो प्रभाव आहे, तो एक्स्ट्रीम पॉवरफुल आहे. तो माणसांना पटकन सुटू देत नाही. आणि प्रकृतीचे अनेक डायमेन्शन्स आपण वेगळ्या वेगळ्या ह्यांनी आपण पूर्ण छान पद्धतीनं मागच्या वेळेला अभ्यास केलेला आहे. आपल्या आतलं प्रकृती स्वरूप आणि बाहेरचं प्रकृती स्वरूप. तर ती प्रकृती ही म्हणजेच संसार, हा अत्यंत चिकट आणि असा न सोडणारा आपल्याला हे ज्ञान मिळाल्यानंतर कळतं. मग वैराग्यासी दिले हाकलोन तरी परतोन पाठी लागे. पंचदशाध्यायी आता जगदीश वृक्षाकारमीश करोनिया. आता आणि वृक्षाचं, झाडाचं, एका पिंपळ वृक्षाचं एक्झाम्पल देऊन त्यांनी आता हे कसं अनित्य आहे आणि मग यातनं सुटायचं कसं आणि परब्रह्म प्राप्ती कशी करून घ्यायची, ह्याचं सिक्रेट त्यांनी सांगितलेलं आहे. कारण हे इतकं सोपं नाहीये. एक अभ्यास केला म्हणून चला आता आपल्याला खूप कळलं ना. हे अख्खं आयुष्यभर अभ्यास केले, सगळी रेकॉर्डिंग ऐकले, तरीही पावभर पुढे सरकलेलो असो आपण. इतकं चिकट आहे हा प्रपंच, ही प्रकृती, ही माया आणि आपले पूर्वजन्मांचे कर्म. हे फार मोठं एक कोड आहे. आणि म्हणून इथे पुढे त्यांनी वृक्षाचं उदाहरण देऊन पंचदशाध्यायी 15व्या अध्यायात परमात्मा श्रीकृष्णानं कैसा हा संसार माईक नश्वर तेची सविस्तर निरूपिलं. त्यांनी पुढे सांगितलं की कसं आहे, चित्र काय आहे, रियालिटी काय आहे, आपण कुठे आहोत, आपलं डोकं काय, आपले पाय काय, आपली इंद्रिय काय, किंवा आपला आतला चक्र
एनर्जी सेंटर्स, चक्रास, ते कसे आहेत, ते कुठे काय कोणाची पोझिशन आहे, हे सगळं पुढे सांगितलेलं आहे. कैसा हा संसार माईक नश्वर, त्याची सविस्तर निरूपिल. उन्मळून उन्मुळता वृक्ष, सहजे साचार, होता बुडवर शेंडाखाली. उन्मळता म्हणजे उकडून जर काढलं ते उलट होईल ना झाड, त्याची मुळं वर होतील. एखादं झाड खाली पडतं मोठं वृक्ष, तेव्हा त्याची जमिनीतनं उपटली जातात मुळं, ते मुळं वर जातात, रूट्स, आणि झाडाची पानं बुंदे खाली येतात. शेंडा जे आधी वर असतो, झाड उभं असतं जमिनीत तेव्हा ते वर असतं, मुळं खाली असतात. पण उन्मळता म्हणजे उपळल्यावर, उखडल्यावर तो वृक्ष उलटा होणार. सहजे साचार, होता बुडवर शेंडा खाली. जाय तो सुकोन, मग वेगे जैसा, भव वृक्ष तैसा नव्हे देखा. आधी तो हिरवागार वृक्ष असतो, पण जसा तो जमिनीतनं उखडला जातो आणि त्याची मुळं बाहेर येतात, तेव्हा तो सुकून जातो भराभरा भराभरा. कौशल्ये रूपक करोनी आहेची, वारी संसाराची येरझार. त्यांनी हेच उदाहरण तुमच्या समोर ठेवून, म्हणजे आपल्या समोर ठेवून, परमात्मा श्रीकृष्णानं संसाराची येरझार दूर कशी करता येईल याचं आपल्याला उत्तमरित्या समजावून सांगितलेलं आहे. मिथ्या हा संसार कदा नव्हेसाच, पटवोनी हेच जीवा लागी. अहम ब्रह्म ऐसा भावया निश्चय, असे हा अध्याय 15वा. ह्याचं पर्पजच हे आहे, उत्तम पुरुष, सत्य परिस्थिती काय आहे, सत्य काय आहे आपल्या आतलं, हे आपल्याला सांगतो. आणि अहम ब्रह्म, मीच परब्रह्म, आणि मीच तो, आणि तो आणि मी एकच, सायुज्य मुक्ती, हा निश्चय झाला पाहिजे. ह्याच्यासाठी त्यांनी हा सगळा खटाटोप केलेला आहे. तरी जीवे भावे द्यावे अवधान, ऐसे विनवोन श्रोतयांसी, गीतेतील हीच सिद्धांत, गीतेतील हेची सिद्धांत बरवे, सांगेन आघवे आता येथे. ऐका जो का ब्रह्मानंदाचा सागर, पूर्णेंदु साचार सिद्धांचा जो. द्वारकेचा राणा देव तो श्रीकृष्ण, अर्जुना लागोन ऐसे बोले. म्हणे हा जो आड, येई विश्वाभास, पार्था स्वरूपास गाठू जाता. नव्हे तो संसार बळे फोफावला, महावृक्ष भला ऐसे कल्पी. अशी कल्पना कर की हा संसार एखाद्या महावृक्षासारखा फळफळून मोठा झालेला आहे. खरंच आहे, खरंच आहे. हा पण बघा आपल्या भोवतीचा प्रपंच केवढा मोठा बळकट असा रुतलेला जमिनीमध्ये, सुटता सुटत नाही संसाराची, हे प्रपंचाची ओढ ही सुटता सुटत नाही. असा कर्कच जमिनीला घट्ट रुतलेला असतो, आपल्या वासना अशा रुतलेल्या असतात. हा वृक्ष, हा सर्व सर्व सगळी, म्हणजे आपणच नाही, बाहेर पण सगळं सगळं चित्र बघाल तर असं पक्क बसलेलं आहे, म्हणजे फिट आहे. इव्हन म्हणजे आता हे आपण अध्यात्माचा अभ्यास करतोय, पण एक साधं हे घ्या एक्झाम्पल. तर रिसेंटली कोणतरी ब्लॉगर, कोण होती ती, प्रवासाचं हे करणारी, तिचा अपघाती मृत्यू झाला. ती बातमी सगळीकडे गेली. म्हणून काय ब्लॉगर्स किंवा रील्स करणारे शहाणे होतील का? नाही. त्याच्या आतमध्ये इतकं सिस्टम त्यांचं, इतकं पाळमुळं घट्ट झालेली आहेत की ते समोर किती घडलं, काहीही सांगितलं, कितीही शहाणपण शिकवलं, तरी चूक करायची माणूस थांबत नाही, बदलायचा प्रयत्न करू शकत नाही. कारण हा मायेचा प्रभावच इतका भयंकर आहे, इतका चिकट आहे, इतका असा आपण त्याच्यात एखाद्या फेविकॉल सारखे फिट झालेलो आहोत की त्याला उतरवणं, त्या प्रभावाला, हे महाकठीण आहे. आणि म्हणून ज्ञान, वैराग्य आणि एकरूपता ही सगळ्यात पहिले का सांगितली? तीच त्याला कापू शकतात. ज्ञानच त्याला कापू शकतं, ते जखडलेल्या
त्या बेड्यांना ज्ञानच कापू शकतं. दुसरं काहीही नाहीये शस्त्र. ज्ञानाशिवाय दुसरं शस्त्र नाही. अशी गंमत आहे. आणि म्हणून इथे असं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. नव्हे तो संसार बळे फोफावला, महावृक्ष भला ऐसे कल्पी. परिपाळेमुळे तळीवरी शाखा, सकळा सारिखा ऐसा नोहे. म्हणून या ह्याचे पाहू जाता अंग, लागेची ना थांग कोणासीही. पेटवोनी अग्नी दग्ध केले बुड, ना तरी कुऱ्हाड चालविली. तरी असो वर कितीही विस्तार, तयाचा विचार कोण करी. कुठे इतकं जाळं पसरलेलं आहे मायामोहाचं, इच्छांचं, वासनांचं, की त्याच्यावर कोणाचं काय कसं बाहेर पडणार मनुष्य. फार अवघड आहे. म्हणजे आता हे खूप म्हणजे हे शब्दांचं हे झालं, म्हणजे एक उदाहरण झालं शब्दांमध्ये. आता मी एकदम असं ह्याचं उदाहरण देते. आता एखाद्या माणसाला समजा ज्ञान प्राप्त झालं. ठीक आहे, त्याला गुरु आहे, साधन आहे, सगळं चालू आहे. त्याला बाहेर पडायचंय, किंवा तो साधना करतोय, किंवा त्याला वैराग्य आलेला आहे. पण वैराग्य आलेलं असून सुद्धा ज्या कर्मबंधनामुळे घरात माणसं असतात, आपल्या परिवार असतो, किंवा कर्मबंधनामुळे समाज असतो आपल्या भोवतालचा, तो काही गोष्टींमध्ये कर्मबंधनच बेसिकली ते इतकं चिवट असतं की ते त्या व्यक्तीची इच्छा असली तरी ते त्यातनं बाहेर नाही पडू शकत. त्याच्यासाठी पण त्याला तसा प्लॅन घेऊन यायला लागला. सगळीकडे प्लॅन, म्हणजे कुठेतरी आपणच आपल्या बायात बेड्या अडकवल्यासारखं असतं. गंमत आहे ही सगळी. आणि म्हणून ह्यातनं सुटणं ना फार अवघड आहे. फार अवघड आहे. ज्ञानाच्या बळावरच हळूहळू हळू आपल्या वासना कमी करून असा जन्म आपल्याला इंटेन्शनफुली घ्यावा लागतो. पूर्ण प्लॅन घेऊन यावं लागतं. आणि त्यासाठी त्या प्लॅन पर्यंत पोहोचण्यासाठी पण आपल्याला आधीच्या जन्मांमध्ये काम करावं लागतं स्वतःवर. हा कंटिन्युअस प्रोसेस आहे. जसं इथलं बँकेचं अकाउंट हे होतं ना, इथे माणूस मेला की ते सीज होतं. ते काही फॅमिलीला काही मिळत नाही. ते गव्हर्नमेंट घेऊन टाकणार, बँकेला मिळून जाणार, बंद होणार ते. तसं आपलं अध्यात्माचं आणि ज्ञानाचं अकाउंट जे आहे परमात्म्याच्या बँकेचं, ते कंटिन्यूस चालतं. ते संपत नाही, ते बंद होत नाही मृत्यू झाल्यानंतर. त्याचं कंटिन्युएशन नेक्स्ट इन्कार्नेशन पासून कंटिन्यू राहणार ते. एव्हरी इन्कार्नेशन त्याच्यात ऍड ऑन होत जाणार आपलं कर्म पुण्य जे काही साधनेचं असतं ते. पुण्य म्हणजे ते स्वर्गात जाणारं पुण्य नाही, साधनेचं, आध्यात्मिक साधना केल्याचं जमा खर्च त्याच्यामध्ये बँकेमध्ये नोटेड राहतो आणि त्याचा आपल्या पुढच्या जन्मांमध्ये आपल्याला उपयोग होतो. आणि म्हणून म्हणतात ना, पूर्व पुण्याईनं जन्म असा आला. जसं संतांच्या चरित्रामध्ये असं वर्णन केलेलं असतं सुरुवातीलाच, की पुण्याई होती असा जन्म त्यांनी घेतला, संत कुळात जन्म झाला, मग त्यांना तसं वातावरण मिळालं, मग पुढे विठ्ठलाची भक्ती आली. हे हे जे सगळं जुळून येतं ना, त्याला पूर्वजन्मांमधले केलेले आध्यात्मिक प्रवास आहे. आणि म्हणून आपण लगेच हातपाय गाळून बसायचं नाही, अरे नाही का या या जन्मात नाही. नाही नाही, ते कामात येणार आहे. जेवढं करता येईल तेवढं करायचं. थांबायचं नाहीये. थांबायचं नाही. थांबायचंच नाहीये. पेटवोनी अग्नी दग्ध केले बुड, ना तरी कुऱ्हाड चालविली. तरी असो वर कितीही विस्तार, तयाचा विचार कोण करी. वृक्षाचे ते बुड टाकीता तोडोन, पडे उपळून शाखांसवे. आणि का सारिका परी नवे बापा, भव वृक्ष सोपा तोडावया. आता मोठा वृक्ष असतो, एक 100-1 वर्षाचा जुना, त्याला कापायला तर ते मोठ्या मशिनरी आणाव्या लागतात ना, आपल्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनला सुद्धा. तर तसंच आपलं वृक्षाचं हे जाळं अनंत जन्मात क्रिएट केलेलं, ते कसं आपण कापणार? कसं जमणार आपल्याला कापायला? तेच मगाशी सांगितलं.
की अशी नाती आपल्या अवतीभोवती येतात, की तीच तुम्हाला जाळ्यासारखं अडकवल्यासारखं होता माणसाला. म्हणजे जरी ज्ञान प्राप्त झालं, वैराग्य आलं तरी नाही सुटू शकत. कारण ते जाळं आपल्या भोवती आणि त्याच्यात आत आपण असतो. कारण ते कर्म बंधन घेऊन आलेलो असतो आपण. आणि म्हणून फार अवघड आहे हा भववृक्ष. सोपा नाहीये कापायला तोडायला. पार्थ अलौकिक सांगता कौतुक वाढ अधोमुख वृक्षाची या. नेणो किती उंच भानू अंतराळी तरी फाके तळी रश्मी जाळ. तो वरही वाढलेला आहे आणि खालीही वाढलेला आहे. असा हा अधोमुख वृक्ष आहे. अधोमुख म्हणजे तोंड त्याचं खाली, पायवर, असा हा वृक्ष आहे. आणि तो दोन्हीकडे तेवढाच वाढलेला आहे. त्याला आदी अंत मध्य काही नाही. कळणारच नाही कुठे सुरू झाला आणि कुठे अंत झाला. तैसा हा संसार वृक्ष लोकोत्तर लागे ना साचार पार याचा. हा संसार वृक्ष असा आहे, त्याचा अंतच नाही सापडत आणि सुरुवातही नाही मिळत. कल्पांतीचे जळ जैसे का सकळ व्यापी अंतराळ एकाएकी. तैसे आहे नाही तेथे सर्व काही येणे ऐके पाही व्यापिलेसे. जैसा दीनमणी जाता मावळोनी अंधारे भरोनी राहे रात्र. तैसाची हा एक देख अंतराळ व्यापोनी सकळ राहिला असे. घ्यावा परिमळ परी नाही फुल खावे तरी फळ नाही ज्यासी. अर्जुना जे काही आहे ते सर्व ही वृक्षची ची हा पाही भवरूप. त्याला फळ फुलं काही नाहीयेत, नुसता वृक्ष आहे. फांद्या आहेत, पानं आहेत आणि मुळं आहेत. वृक्ष आहे, बुंदा आहे मधला. त्याला फळ फुल काही नाही. असे ऊर्ध्व मूळ, मूळ वर आहे ऊर्ध्व. परी उन्मळेना म्हणून सुकेना कल्पांतीही. मुळं त्याची वर आहेत, पण तरी तो सुकत नाही. वरी मुळे ऐसे सांगितले साच परी ती तैसीच खालतीही. आता अं, त्याला पूर्ण दोन्हीकडे तो रुतलेला आहे, तेवढाच वाढलेला आहे, त्याच्या शाखा तेवढ्याच वाढलेल्या आहेत. मळा पिंपळासी पारंब्या माझारी शाखा जैशा परी होती देख. विस्तारला तैसा वृक्ष हा चौफेर म्हणून या फार बळावला. त्याला पिंपळा वडाला जसे पारंब्या असतात ना, ते जमिनीत जाऊन पण न रुततात, तसं ते कुठून केवढा म्हणजे कसा इतकं बरोबर उत्तर बरोबर वर्णन केलेलं आहे. संसार असाच हा अफाट आहे हा प्रपंच आणि हा सगळा विस्तार, की कुठून कुठे निस्तरायचं आणि कसं करायचं, इतका तो बळावलेला आहे. पसरल्या शाखा खालीच सकळ ऐसेची केवळ नाही पार्था. भववृक्षाच्या या डहाळ्या अनेक विस्तारल्या देख वरतीही. जणू वृक्षाकारे विस्तारला वात किंवा नभ प्रांत पालवला. ना तरी उत्पत्ती स्थिती आणि लय तिहीचा उदय झाला वाटे. ऐसा हा प्रचंड वृक्ष विश्वाकार जाण पासाचार ऊर्ध्व मूळ. भववृक्षाचा या ऊर्ध्व भाग कोण तेवी काय खुण मुळाची ती. कागा खाली खाली वाढत हा जाय तेवी कैशा काय शाखायच्या. किंवा कोण कैसी खाली मुळे यासी शाखांची ती कैसी ऊर्ध्वगती. आणि या साऱ्या अशा दोन्हीकडनं वाढलेल्या, दोन्हीकडनं शाखा कशा आल्या, वर कशा वाढल्या, खाली कशा गेल्या, सगळ्याचं आता उत्तर पुढे आपल्याला इथे अध्यायात मिळणार आहे. तेव्ही कागायासी बोलती अश्वत्थ निर्णय जो येथ आत्मजांचा. त्याला अश्वत्थ वृक्ष का म्हटलेला आहे? अश्वत्थ, अश्वत्थच त्यांनी खाली हे दिलेलं आहे, अ अधिक श्व अधिक थ. आज आहे उद्या नाही, आजच्या सारखा उद्या नाही, म्हणजे शाश्वत नाहीये तो, सारखाच नाहीये, सतत बदलणारा आहे, काही फिक्स नाहीये त्याच्यात, असा त्याचा ऍब्स्ट्रॅक्ट मिनिंग आहे. म्हणजे काय म्हणतो आपण, ऍब्स्ट्रॅक्ट मिनिंग त्याचं गूढ अर्थ. सर्व ते येई प्रत्ययासी नीट ऐसे सांगू स्पष्ट विवरोनी. ऐक भाग्यवंता निर्मल तुसाच पात्रता तुझीच असे येते. म्हणून या आता देई अवधान सर्वांगाचे कान करून या. आणि म्हणून कसं ऐकायचंय, कसा अभ्यास करायचा, या सर्वांगाचे कान करून.
इतकं पूर्ण आत्म्याला कान बनवून ऐकायचं आणि अभ्यासायचा हा अध्याय. प्रेमरस पूर्ण ऐसे हे भाषण बोलिले श्रीकृष्ण यादवेंद्र. तोची पार्थाकारे सारे अवधान झाले अवतीर्ण मूर्तिमंत. एवढे व्यापक असोनी गगन टाकीती वेढून दाही दिशा. प्रभू श्रीहरीचे तैसे निरूपण व्यापक गहन असोनीही. भक्त पार्थाची या अवधाना पुढे थोडेची ते पडे ऐसे वाटे. कृष्णोक्ती सागर गिळावयासाच जणू अगस्तीच झाला येथे. त्यांनी कृष्णा श्रीकृष्ण परमात्मा श्रीकृष्णाच्या उपदेशाचा सागर गिळण्यासाठी तो अगस्ती ऋषींसारखा पूर्ण शक्तीनं संपन्न होऊन बसला आहे, की आता बघू आपल्याला काय ज्ञान मिळणार आहे. म्हणून त्या गोष्टी सर्व एका गोटी कैसा तो किरीटी भरूप आहे. श्रवणाची ऐसी आवडी अपार देखोनी साचार पार्था ठाई. त्याची यावरून टाकी ओवाळून झाले समाधान देवासी जे. श्री भगवान उवाच. ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुर्व्ययम् छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. म्हणे मग म्हणे पार्था ब्रह्म जे कासाचे तेची ऊर्ध्व याचे ऐसे ना ऐसे जाण. जया ब्रह्मा लागी ऐसे ऊर्ध्वपण यावया कारण हाची वृक्ष. आता वृक्ष म्हणजे कोण सांगितलंय? वृक्ष म्हणजे ब्रह्म आहे, परब्रह्म. मग म्हणे पार्था ब्रह्म जे कसाचे तेची ऊर्ध्व ह्याचे ऐसे जाण. जया ब्रह्मा लागी ऐसे ऊर्ध्वपण यावया कारण हाची वृक्ष. एरवी या ब्रह्मी ऊर्ध्व मध्य अध ऐसा नाही भेद धनुर्धरा. नित्य जे का होय अखंड अद्वय ऐसा अभिप्राय सर्वांचाही. नाकाशी तो नाही जयाचा संबंध ऐसा मकरंद होय जो जे का. येई प्रत्ययासी श्रवणा वाचोनी ऐसा मूळ ध्वनी होय जे का. रतिवीण प्राप्त नित्य स्वयंसिद्ध ऐसा निजानंद होय जे का. येथे तेथे ना किंवा मागे पुढे ऐसी नाहीच जयासी सीमा काही. आता ब्रह्मानी परब्रह्मानी जी ही सृष्टी बनवली त्याचा आदी अंत माहिती नाहीये कुठे. ही युनिव्हर्सेस हे सगळं पूर्ण बनवलंय विश्व, त्याचा आदी मध्य अंत काही नाही माहिती. त्याच्यामध्ये काही आपण सांगू नाही शकत की इथून सुरुवात झाली इथून अंत झाला. रतिवीण प्राप्त नित्य स्वयंसिद्ध ऐसा निजानंद होय जे का. येथे तेथे किंवा मागे पुढे ऐसी नाहीच जयासी सीमा काही. पाहत्या वाचोन पाहणे साचार असे अगोचर इंद्रियाजे. माया उपाधीचा कल्पिता संबंध जया नित्य शुद्ध ब्रह्मा ठाई. नामरूपाधिक प्रपंच विस्तार भासे निरंतर धनुर्धरा. ज्ञातृज्ञेयावीण केवळ जे ज्ञान सूक्ष्म नभाहून सुख पूर्ण. ज्ञातृज्ञेयावीण म्हणजे जाणणारा आणि जाणावयाचे या भेदा वाचून. म्हणजे काय जाणणार आणि काय जाणावयाचं आहे ह्याच्यामध्ये जो डिफरन्स आहे. केवळ जे ज्ञान सूक्ष्म नभावून सुख पूर्ण. कार्य न कारण एक ना दुजे एक एक ना जे दुजे जाणे आपणाजे आपणची. ऐसे जे का ब्रह्म शाश्वत पुराण पुरातन तेची ऊर्ध्व जाण वृक्षाचे ह्या. आता येत तेथे कैसे अंकुरले मूळ जाण सांगू ते सकळ तुझ लागी. आता ऊर्ध्व भाग म्हणजे कोणता? जसं आपलं झाड असतं त्याचा वरचा जो पल्लवित झालेला ग्रीन भाग आहे तो ऊर्ध्व भाग म्हणलाय. आणि त्याची मूळ असतात, रूट्स असतात, तो मूळ मूळ आहे त्याचं खालचा भाग आहे. तर हे जे परब्रह्माने विश्व बनवलंय ते ऊर्ध्व साइड सारखं आहे, त्याचा आदी अंत काही दिसून नाही राहिला. आता तेथे कैसे अंकुरले मूळ सांगू ते सकळ तुझ लागी. माया हेची मूळ वृक्षाचे यासाच बोलती उगाच परी ऐसे. वांझेची संतती वर्णोनिया काय लटकीच होय तैसी माया. माया आहे ऐसे जरी म्हणू जावे तरी नाश पावे ज्ञान बळे. आता
रूट्स त्याची माया आहे, प्रकृती हे वृक्षाचं मूळ आहे. आणि म्हणून जेव्हा ज्ञान प्राप्त होतं तेव्हा मायेचा अंत होतो. प्रकृती संपुष्टात येते, कंट्रोलमध्ये येते आपल्या. पुरुष आणि प्रकृती, पुरुष ऍक्टिव्हेट झाला की प्रकृती कंट्रोलमध्ये येते. प्रकृती ही काय होतं, मागच्या आपण अध्यायात बघितलं होतं, प्रकृती ही लोअर थ्री व्हेइकल्स पर्सनॅलिटी आपल्या इंडिव्हिज्युअल बॉडीमध्ये, आणि पुरुष हा आत्मा आहे. आत्मा जेव्हा पॉवरफुल होतो, ऍक्टिव्हेट होतो, तेव्हा प्रकृती कंट्रोलमध्ये येते. तिचं पसारा थांबतो आणि तिचा पसारा वाढता वाढता संपुष्टात येतो, मुळासकट उखडून काढला जातो. आणि तसंच इथे आता ते आपलं होतं, पर्सनल सांगितलं होतं, इंडिव्हिज्युअल एक्झाम्पल. सेम एक्झाम्पल अप्लाय होतं सृष्टीमध्ये. संसार, प्रपंच, माया जो म्हटलं जातं, आपल्या अवतीभोवती जो आहे तो पसारा, तो पण मायेच्या प्रभावामुळे पसारा दिसतो आहे. पण ज्या क्षणाला आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, सत्य समजतं की हे सगळं माया आहे, इल्युजन, इल्युजन म्हणजे भासमान आहे सगळं. ही सृष्टी आपल्या भोवतालची आहे, मुलं बाळ, पैसा अडका, जे काही सृष्टी आपल्याला, घर दार बंगला, जेवढं काही आपल्याला दिसतं, हे इल्युजन आहे, ही रियालिटी नाही आहे. रिअल तर फक्त वन आहे, सोल. आणि सोल म्हणजे कॉस्मिक परब्रह्मन, तो एकच रिअल आहे, बाकी सगळं इल्युजन आहे. आणि म्हणून हे जेव्हा कळतं तेव्हा मायेचा विस्तार थांबतो, मुळासकट उखडला जातो, आणि म्हणून तो वृक्ष उलटा होतो. कळतंय आता? आणि आपला उलटा ऊर्ध्व मूल मधशाखा अशी आपली अवस्था होते. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपलं सिस्टम उलट होतं. माया आहे ऐसे जरी म्हणू जावे, तरी नाश पावे ज्ञान बळे. नाही ऐसे जरी करू अनुमान, तरी निर्विकोण आघवे हे. हे सगळं कोण निर्माण करतं? सत असत ऐसा नाही जेथे भाव, साहे साहे ना जी नाव विचाराचे. संसार वृक्षाचे बीजची ती जाण, अनादी म्हणून वर्णिती जी. जी का विपरीत ज्ञानाची दीपिका, चित्राची भूमिका भवरूप. होय जी आकाश जगदरूपी घना, पेटीच की नाना शक्तींची जी. आता हे सगळा वृक्ष कसात असतो? संसार वृक्ष कशात असतो? बीजामध्ये, बी मध्ये असतो ना. एक एक आंब्याची कोय लावली की त्याच्यात हे एवढा भला मोठा वृक्ष येतो, आणि तो असंख्य आंबे देत राहतो दरवर्षी. तर हा तसाच संसार वृक्षाचं मेन कुठे आहे? तो बीजात आहे. बीजची ती जाण, अनादी म्हणून वर्णिती जी. बीज त्याचं मुख्य जागा आहे, त्या बीजातनं तो निर्माण होतो. जिका विपरीत ज्ञानाची दीपिका, चित्राची भूमिका भवरूप. विपरीत ज्ञानाची, उलट चुकीच्या ज्ञानाची दीपिका, चित्राची भूमिका भवरूप. दीपिका म्हणजे दिवा, दाखवणारी ज्योत, आणि भूमिका म्हणजे पार्श्वभूमी. जी का विपरीत ज्ञानाची दीपिका, चित्राची भूमिका भवरूप. होय जी आकाश जगदरूपी घना, पेटीच की नाना शक्तींची जी. किंवा विश्वाकार रूपी वस्त्राचीच, असे जिकासाच घडी केली. जणू तीही नाहीच, ऐसी धनंजया ब्रह्मवस्तूची या ठाई राहे. मग जगदरूपे प्रकटे प्रकाश, नित्य अविनाश ब्रह्माचाच. दीपाची या ठाई काजळी वाढवण, आणि मंदपण प्रभेसी ती. म्हणजे काय की जोपर्यंत अज्ञान आहे पसरलेलं, तोपर्यंत याचा पसारा भरपूर दिसतो आपल्याला. पण एका क्षणाला जेव्हा ज्ञान जागृत होतं, ब्रह्मवस्तू काय आहे ती कळायला लागते. मग जगद रूपे प्रकटे प्रकाश, नित्य अविनाश ब्रह्माचा. आणि परब्रह्म अविनाश आहे,
आणि माया ही विनाशी आहे, संपणारी आहे, इल्युजन आहे, खोटा आहे, असत्य आहे. सत्य केवळ ब्रह्म आहे. दीपाची अठाई काजळी वाढवणं आणि मंदपण प्रभेसिती, नातरी किरीटी आली निद्रा गाढ, करी जैसी मूढ आपणाते. तैसी आत्मरूपी माया झाली जाण, टाकी झाकोळून आत्मरूपा. आपुला आपण पडे जो विसर, मूळ ते साचार वृक्षाचे ह्या. कळतंय आपल्याला जेव्हा माया आपल्यावर हावी होते, आपल्यावर वरचढ होते, प्रकृती आपल्यावर वरचढ होते, म्हणजे आपले तीन लोअर व्हेइकल्स आपल्यावर वरचढ होतात, आपल्यावर राज्य गाजवतात, आपल्याला आदेश देतात. आणि आपण कोण आहोत? पुरुष, आत्मा. आणि ती अशी वरचढ झाल्यानंतर आपली अवस्था गाढ निद्रेत गेल्यासारखी, मूर्खासारखी होते. परी जैसी मूढ आपणाते. मूर्ख अवस्था होते आत्म्याची. तो कैदी बनतो आणि त्यामुळे सगळं ड्रामा नाटक सुरू होतं. तैसी आत्मरूपी माया झाली जाण, टाकी झाकोळून आत्मरूपा. आपुला आपण पडे जो विसर, मूळ ते साचार वृक्षाचे ह्या. आणि आपल्याला विसर पडून जातो. आपण कोण आहोत, काय आहोत, आपलं मूळ काय आहे, आपलं ओरिजिन काय आहे. आणि तेच या वृक्षाचं मूळ आहे, जे कुठे पोचतं जाऊन? परब्रह्माकडे. असा आहे तो विस्तार वृक्षाचा. ऊर्ध्वमुख मधशाखा, जे उलट वृक्ष आहे, अश्वत्थ वृक्ष, तो त्याचं रूट म्हणजे परब्रह्म आहे आणि विस्तार आहे तो प्रकृतीचा आहे. आणि तसंच आपलं रूट, आपल्यालाही एक रूट आहे आणि आपला पण एक विस्तार आहे. ते मी नंतर सांगते. आत्मरूपासी जो आपुला बोध, तोची ऊर्ध्वी कंद आठुळला. अर्जुना यासीच साच बीज भाव, प्रसिद्ध हे नाव वेदांतात. बीजांकुर भाव तोची जाण पार्था, गाढ निद्रावस्था अज्ञानाची. जागृती आणि स्वप्न ऐशा दोन, अवस्था ते जाण फळ भाव. आपुला आपण पडे जो विसर, मूळ ते साचार वृक्षाचे ह्या. आत्मरूपासी जो आपुला अबोध, तोची ऊर्ध्वी कंद आठुळला. आठुळला म्हणजे बनला. अर्जुना ह्यासीच साच बीज भाव, प्रसिद्ध हे नाव वेदांतात. आपल्याला विसर पडल्यानंतर आपल्या आत्मरूपासी जो अबोध, आत्मरूपासी जो आपुला अबोध, तोची ऊर्ध्वी कंद आठुळला. आणि आपल्या आतमध्ये जो आपल्याला सत्य माहीत असतं, तो जो ती गाठ आतमधला कंद आहे, तो कसा बनून जातो? त्याचा विसर पडून जातो आपल्या अस्तित्वाचा. अर्जुना यासीच बीज भाव, प्रसिद्ध हे नाव वेदांतात. आणि आतमध्ये आपल्या बीजामध्ये ते सत्य माहिती असतं. आतमध्ये आपल्याला माहिती आपण कोण आहे, पण त्याला अंकुर, वासनेचा, मायेचा लागल्यानंतर तो अंकुरच जातो आणि त्याचा वृक्ष बनतो. अर्जुना यासीच साच बीज भाव, प्रसिद्ध हे नाव वेदांतात. आपला जो आतलं सत्य माहित असतं, तो बीजाचा भाव आहे असं वेदांतात सांगितलंय. त्याला शब्द वापरला बीज भाव. बीजांकुर भाव तोची जाण पार्था, गाढ निद्रावस्था अज्ञानाची. जागृती आणि स्वप्न ऐशा दोन, अवस्था ते जाण फळ भाव. निरूपणाची ही परिभाषा गूढ, वेदांती जी रूढ असे पार्था. परी असो येथे अज्ञान हे मूळ, पर ब्रह्म ते निर्मळ निरुपाधी. तया ब्रह्मी माया संबंध साचार, आळे हे तयार होनिया. तया आळ्यामधील मुळे थोरसान, राहती फाकोन खालीवरी. मग अधोभागी वाढती चौफेर, फुटोन फुटोनी अपार नाना देह. ऐशा परिभव वृक्षाचे हे मूळ, होताची प्रबळ ऊर्ध्वभागी. आणि अशा पद्धतीनं हा वृक्ष वाढत जातो. निरूपणाची ही परिभाषा गूढ, वेदांती जी रूढ असे पार्था. परी असो येथे अज्ञान हे मूळ,
ब्रह्म ते निर्मळ निरुपाधी. हे सगळ्या वृक्षाचं मूळ काय आहे? अज्ञान आहे. त्यामुळे हा सगळा प्रपंच वृक्ष, संसार वृक्ष वाढतो आणि ज्ञान झाल्यानंतर तो गायब होतो आणि म्हणून त्याला अश्वत्थ म्हटलेलं आहे. परी असो येथे अज्ञान हे मूळ, ब्रह्म ते निर्मळ निरुपाधी. परी तया ब्रह्मी माया संबंध साचार, आळे हे तयार होऊनिया. तया आळ्यातील मुळे थोरसान, राहती फाकोन खालीवरी. मग अधोभागी वाढती चौफेर, फुटोनी अपार नाना देह. अनेक त्याला पारंब्या फुटतात ना. अनेक अनेक जीव, अनेक सृष्टी, अनेक जीव जंतू निर्माण होतात. नाना देह, वेगवेगळ्या भागांनी पूर्ण तो वृक्ष वाढलेला आहे मधल्या भागात. कारण त्याला फाटे फुटलेले आहेत, वेगळे 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 फांद्या आणि त्या पारंब्या जे म्हटलं आहे तसं, फांद्या म्हणतो आपण त्याला. मग अधोभागी वाढती चौफेर, फुटोनी अपार नाना देह. वेगळे वेगळे जीव निर्माण झाले. ऐशा परिभव वृक्षाचे हे मूळ, होताची प्रबळ ऊर्ध्वभागी. मग तयाची या अग्रांचे जुंबाडे, खाली चोहोकडे पसरती. असो आदी मायेपासून पहिले, निर्माण जाहले महत्तत्व. तोची लुसलुशीत कोवळा धुमारा, जाण धनुर्धरा आरंभीचा. तया सत्वरजतमात्मक त्रिविध, जो एक अहंकार. तोची अधोमुख शेंडा तीन पानी, येतसे फुटोनी एकाएकी. तर सत्व रजतम मागच्या वेळेला आपण बघितलं, त्याच्यातून त्रिविध ताप आणि हे सगळे निर्माण होतात ना, अहंकार. मागच्या अध्यायात आपण बघितलं होतं. तर त्याच्यातून निर्मिती होते. सत्व रज आणि तम तीन जे त्रिगुण आहेत, त्यातून सगळा पसारा वाढायला सुरुवात होते. आणि नवीन कोंब आलेला पानं असतात ना, तीन पानं फुटतात, तसं ते तीन शेंडा तीन पानी, येतसे फुटोनी एकाएकी. पानं आपण बघतो ना, नवीन प्रत्येक फांदीला असं तीन पानं येतात, छोटी छोटी छोटी. आणि मग ती फांदी वाढत जाते. वाढवितो भेद बुद्धीची आग्रे, मनाचा तरारे मोड तेव्हा. वृक्षाचे या मूळ दृढावता ऐसे, विकल्पाच्या रसे पोसल्या ज्या. आणि त्याचा रस म्हणजे त्याला पोषण कशाचं आहे? विकल्प. ज्या मनामध्ये संकल्प विकल्प येत राहतात, ते त्या त्या एनर्जीज त्याला वाढवतात, पोसतात, वृक्षाला पोसतात. वृक्षाचे या मूळ दृढावता ऐसे, विकल्पाच्या रसे पोसल्या ज्या. मन बुद्धी चित्त आणि अहंकार, ऐशा ढिऱ्या चार अंकुरती. मग नभ वायू तेज पृथ्वी जळ, फोक हे सरळ फोफावती. शब्द तन्मात्रादी तन्मात्रा पंचक, फुटे धे नाजूक गर्भपत्र. शब्दांकुरावेरी श्रोत्रेंद्रिय वाढे, तैसा पोसे कांडे आकांक्षेचे. गर्भपत्र म्हणजे आतून निघणारे कोवळे पान. शब्दांकुरावेरी श्रोत्रेंद्रिय वाढे, तेव्हा पोसे कांडे आकांक्षेचे. त्वचेंद्रिय रूपी सपर्ण वल्लरी, स्पर्शांकुरावेरी घेई धाव. आपले एक 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 अवयव फुटत जातात. म्हणजे आता ह्यालाच जर आपण गर्भाच्या वाढीला आपण जर बघितलं, तर त्याच्यात पण तसंच असतं. एक छोटासा एक डॉट सारखा गर्भ असतो. पहिले स्पर्म्स असतात आणि त्याच्यातून मग ते सगळं शरीर वाढत जातं. एक 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 इंद्रिय फुटत जातात, त्या आकार घेत जातं, शेप घेत जातं. आणि मग त्याला छोटं 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 एक 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 भाग बनत, मग पाय फुटतात, मग हात फुटतात, मग त्याला बोटं येतात बाहेर. असं करतच तो जीव वाढतो. इंटरनेटवर अवेलेबल आहे पूर्ण 9 महिन्यात बाळाची ग्रोथ कशी होते, हे पूर्ण बघायला मिळू शकतं आपल्याला. ते हे जे वर्णन केलंय तशाच पद्धतीनं तो जीव निर्माण होतो. आणि अगदी सेम पद्धतीनं ही सृष्टी निर्माण झालेली आहे. आणि त्याचे सिमिलॅरिटी सेमच, म्हणजे सेमच आहे, दोन्ही प्रकार सेमच आहेत. काहीही निर्माण होतं की हळूहळू असं फुटत जातं, एक 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 अंग त्यातनं. त्वचेंद्रिय रूपी सपर्ण वल्लरी, स्पर्शांकुरावेरी घेई धाव, तेव्हा एकाएकी अपार विकार.
वाढती साचार नवो नव, रूपांकुरा वैरी वाढे नेत्रेंद्रिय, तेव्हा वृद्धी होय व्यामोहाची. आणि एक एक इंद्रिय फुटत चाललं, त्याच्याबरोबर एक एक वासना पण आपोआपच त्याच्या जोडीनं वाढती आहे आणि अंकुरत आहे. इच्छेचे पल्लव फुटती जिव्हेस, लागता वाढीस रसांकुर. जिभेमध्ये रसांकुर आहेत, म्हणजे रसाच्या हे आहेत ना आपल्या जिभेला एक डिझाईन, म्हणजे हे आहे, म्हणजे एक एक एरिया फिक्स आहे. कडू हे टेस्ट कुठे, बर्ड्स म्हणतो आपण, टेस्ट बर्ड्स, त्या डिझाईन ठरलेलं आहे त्या जिभेचं माणसाच्या, की कुठल्या एरियात स्वीट टेस्ट लागते, कुठल्या एरियात खारट लागते, तुरट लागते. तर तसं जिभेच्या जिव्हा जशी निर्माण होणार, त्याच्याबरोबर त्याच्या रसांचे अंकुर पण त्याला फुटणार, की त्याचं एरियाज पण डिझाईन पूर्ण त्याचं मॅन्युफॅक्चरिंग होणार त्याचं. घ्राणेंद्रिया लोभ सुटे अनिवार, वेगे गंधांकुर वाढे जेव्हा, ऐसी महत अहम बुद्धी मन भूते, दाविती सीमे ते संसाराच्या. आणि या पद्धतीनं हा प्रपंच संसार सगळा वाढत जातो आणि आपला देह पण. आठही अंगांनी वृक्ष हा अपार, काय सांगू फार जरी वाढे, तरी रूपे भासे शिंपी एवढेच, ब्रह्मी मायासाच तेवढीच. किंवा सागराचा जेवढा विस्तार, तेवढी साचार तरंगता, तैसे भ्रांती मूळ भव वृक्षाकारे, सर्वथा विस्तारे ब्रह्मची हे. आपणची होय सर्व परिवार, एकाकी तो नर स्वप्नी जैसा, तैसा ब्रह्माचाच पसारा हा सारा, विस्तारला विरा वृक्षाकारे. हे सगळं आणि कोण पसरलंय? शेवटी मायेच्या सोबतीनं, सहाय्यानं परब्रह्मच पसरलाय सृष्टीच्या रूपामध्ये. आणि म्हणून त्यांनी इथे म्हणलंय, आपणची होय सर्व परिवार, एकाकी तो नर स्वप्नी जैसा. त्यांनी एक स्वप्न बघितल्यासारखं, स्वप्न याच्यासाठी म्हटलंय कारण ही अनिश्चित असलेली सृष्टी आहे, ही निश्चित नाही आहे, ही पक्की नाही आहे, ही नाशिवंत आहे, आणि म्हणून स्वप्नासारखी आहे. स्वप्न नाश पावतं जाग आल्यानंतर, जागृतीनंतर स्वप्न नष्ट होतं. तसंच आत्मजागृती, ज्ञानजागृती झाल्यानंतर हे सृष्टी स्वप्न नष्ट होतं. आणि तसंच यांनी, परमात्म्यानी, प्रकृतीला मदतीला घेऊन आपणची होय सर्व परिवार, प्राणी कीटकही तोच आहे, माणसं पण तोच आहे, पशुपक्षी पण तोच आहे, झाडं पानं दगड पण तोच आहे, सगळीकडे तोच वेगळी वेगळी रूप घेऊन नटला आहे पूर्ण सृष्टीमध्ये. तैसा ब्रह्माचाच पसारा हा सारा, विस्तारला विरा वृक्षाकारे. जसा वृक्ष विस्तारतो, तसं परब्रह्माने हा पसारा पसरून ठेवलेला आहे वर आणि खाली, आणि मायेला सोबतीला घेतलेला आहे. महत्तत्वादिक अंकुरापासून जाहल्या निर्माण अधोशाखा, परी असो ऐसा वृक्ष भ्रमात्मक वाढत असे देख. धनंजया, कागायासी ज्ञाते बोलती अश्वत्थ, तेही सांगू येथ ऐक आता. गगनिका जैसा पाहे प्रतिक्षण, धरी नाना वर्ण मेघराज, ना तरी चंचल विद्युल्लता जैसी, टिके ना आकाशी निमिषार्ध. कापे पद्मदळ तयावरी जळ, राहीना निश्चळ पळभरी. ना तरी संत्रस्त पुरुषाचे चित्त, राहेना निवांत क्षण एक. तैसा उद्यावेरी नाही एक स्थिती, म्हणून बोलती अश्वत्थ हा. आणि ही सृष्टी ही काही स्थिर नाही आहे, फिक्स नाही आहे, ती रोज बदलते, क्षणाक्षणात बदलते. साधं आपण आकाशाचं स्वरूप बदलतं. सकाळी सूर्य उगवायच्या आधी वेगळी अवस्था असते, सूर्य येणार असतो तेव्हा वेगळ्या छटा दिसतात, सूर्य आल्यानंतर वेगळं दिसतं, मध्यान्ही वेगळं दिसतं, तिन्ही संध्याकाळ सूर्य मावळताना वेगळं स्वरूप असतं. तर तसं सृष्टीचं रूप पालटत राहतं, ते फिक्स नाहीये. ही अख्खी सृष्टी, हा प्रपंच सगळा, हे जे चित्र उभारलं आहे ते स्थिर नाहीये, तो सतत बदलत राहतो. आणि ज्ञानाच्या प्रकाशात तो नष्टही होतो, सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे. आणि म्हणून त्याला अश्वत्थ, न टिकणारा, असा म्हटला आहे. एकसारिखा हा टिकेना अक्षय, नासत हा जाय क्षणोक्षणी. आणि म्हणून याला शब्द काय वापरलाय? अक्षय.
अश्वत्थ ह्या नावे बोलती पिंपळ, अर्जुना सकळ स्वभावता. परिवृक्षासी या पिंपळ म्हणावे, आशय हा नव्हे श्रीहरीचा. पण म्हणून काही त्याला पिंपळाचं नाव नाही दिलंय त्यांनी. त्यांनी एक एक्झाम्पल म्हणून वापरलंय. पण पिंपळ वृक्ष म्हणजे तिथे त्यांना असं काही म्हणायचं नाही की हा पिंपळ वृक्ष आहे. त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे. भववृक्षासी या पिंपळ म्हणून जरी चक्रपाणी संबोधिता, तरी होती तीही उपमा यथार्थ, रूढ लौकिकार्थ ध्यानी घेता. परिलौकिकार्थ घेऊन या काय, देवाचा आशय तोची घ्यावा. म्हणून या भव वृक्षासंबंधीचा अलौकिकसाचा ग्रंथ ऐसा ऐका. तरी देखोनिया याचे क्षणिकत्व, अश्वत्थ हे नाव देती यासी. एक क्षणिक आहे ही सृष्टी. हा प्रपंच क्षणिक आहे. हा परमनंट नाहीये. परमनंट एकच आहे, ब्रह्मतत्व. आणिकही एक धनंजया जाण, अव्यय म्हणून प्रसिद्ध हा. जरी अव्ययत्व दिसे बाहेरून, परी ते आतून ऐसे आहे. पाहे धनंजया मेघाची या मुखे, ऐके अंगे सुके महासिंधू. परी दुजा अंगे नद्यांची या पंक्ती, भरोनी टाकीती तया लागी. म्हणून तो जैसा भरे ना ओहोटे, जळे नित्य वाटे परिपूर्ण. परी तेथे मेघा नद्यांचा संयोग, पूर्णता अभंग तो वरीच. तैसे वृक्षाचे या होणे जाणे पाही, पार्था होत राही अतिवेगे. पांगुळली येथे तर्काची ही गती, म्हणून बोलती अव्यय. दानशूरसाचं करी जरी वेच, तरी होय तिचं साठवण. तैसा क्षणोक्षणी पावे हा विनाश, तरी अविनाश ऐसा भासे. फिरे रथचक्र अतिवेगे तरी, भासे भूमीवरी स्थिर जैसे. तैसी काळाची या बहुवेगे शुष्क, प्राणीरूप देख शाखा जिका. गळोनिया जाय तेथेची अपार, फुटती अंकुर वृक्षासिया. एका पाठी एक नभी उद्भवती, जैशा मेघपंक्ती आषाढीच्या. तैसी ती एक एक गळोनिया फांदी, पुन्हा कोट्यवधी होतीच केव्हा. ते नष्ट न होणार आहे. झाड जे आहे त्याला एक फांदी पडली खाली तरी ती, हे खूप मोठा आहे हा श्लोक, अजूनही एक दीड पान आहेत, आपण इथे थांबूया. तरी गळून पडली तरी पुन्हा अनेक कोट्यवधी फांद्या त्याला नव्याने फुटतात. असा हा न संपणारा असा वृक्ष आहे. त्याचं ज्ञानानीच तो कापला जातो आणि ज्ञानानीच नष्ट होतो आणि गायब होतो. ज्ञानाशिवाय दुसरा मार्ग नाही त्याला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी.